आठवणींच्या ओल्या वाटेवर तुझं नाव अजून जिवंत आहे. तुझ्या कष्टांच्या घामामधलं घर आजही तुझ्यामुळं शांत आहे. शरीर दूर गेलं तरी माया अजूनही सोबत आहे. बाबा, ए बाबा, अरे तुझ्या प्रत्येक शिकवणीत आमचं संपूर्ण आयुष्य दडलेलं आहे. संपूर्ण आयुष्य दडलेलं आहे. बाबा, कुठे गेलात हो तुम्ही? आम्हाला काय सोडून गेलात? तुमची खूप आठवण येते हो बाबा, खूप आठवण येते. हो रे माझ्या मुलांनो, तुम्हाला होणारा त्रास समजतोय मला. म्हणूनच तर आज तुमचा बाबा तुमच्याशी बोलतोय ना. मी आता तुमच्या समोर नाही, पण माझं प्रेम, माझा आशीर्वाद आणि माझी माया अजूनही तुमच्या सोबतच आहे. माझ्या आयुष्यात मी एकच गोष्ट सर्वात जास्त जपली, माणुसकी, सचोटी आणि शब्दाला किंमत. लोकांनी मला जेवढं प्रेम दिलं ते माझ्या पैशासाठी आणि पदासाठी कधीच नव्हतं, तर माझ्या स्वभावासाठी होतं. सच्चा माणूस म्हणून लोकांनी माझी जी ओळख ठेवली. मी असा आयुष्यभर प्रयत्न केला की माझ्या नावावर कधी कुठलाही डाग लागू नये. माझा शब्द हा लोकांसाठी विश्वासाचा शब्द होता आणि हाच माझ्या आयुष्यातला सगळ्यात मोठा सन्मान होता. सगळ्यात आधी माझी पत्नी मुक्ता. तुझ्याबद्दल काय बोलू ग, शब्दच कमी पडतात. आयुष्यभर मी तुझे लाड पुरवले, पण खरं सांगायचं तर तूच मला जास्त जपलायस. प्रत्येक संकटात तू माझ्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिलीस. मी बाहेरच्या जगासाठी उभा राहायचो आणि तू घरातलं सगळं सांभाळत होतीस. माझ्या शेवटच्या काळात तू आणि माझ्या सुनांनी जी माझी सेवा केली ना, ती आठवली की मन भरून येतं. माणसाला आयुष्यात अजून काय हवं असतं? माझ्या मुलांनो, ए बाळांनो, विश्वनाथ, अरविंद, मच्छिंद्र, योगेश आणि ए हेमंत, तुम्ही माझं सगळं काही होतात रे. आणि अजूनही आहात. तुम्हाला वाढताना पाहिलं, तुमच्या आनंदात आनंद घेतला. तुमच्या प्रत्येक यशाने मला असा अभिमान वाटायचा. हेमंत, तू माझ्या सगळ्यात लाडका आहेस बर का. तुझा निरागसपणा, तुझं प्रेम माझ्या मनाला नेहमी जवळच वाटायचं. माझ्या लाडक्या सुनांनो, तुम्हाला पण बाळाच म्हणतो. बेबी, अलका, उज्ज्वला, नम्रता आणि डॉली. मला मुलगी नव्हती, पण तुम्ही आल्यावर मला ती कधीच कमी जाणवली नाही. मी तुम्हाला सून म्हणून नाही तर मुलीप्रमाणे जपलं आणि तुम्ही मला वडिलांसारखंच प्रेम दिलं. माझ्या शेवटच्या काळात तुम्ही माझी जी सेवा केलीत ना, ती शब्दात नाही सांगू शकत. तुमचं ते प्रेम माझ्या सोबतच राहील असा शब्द देतो तुम्हाला. माझे नातू अविनाश, अक्षय, खुशाल, भावेश, आयान, समर्थ, आरुष, सोहम आणि माझ्या नाती ऋतिका, देविका, माझी तेजू, गुंजन. तुमचं हसणं, तुमची धावपळ माझ्या आयुष्याचा सगळ्यात सुंदर भाग होता. मोठे व्हा, खूप पुढे जा, पण तुमच्या घराचे संस्कार कधी विसरू नका. आता माझ्या आयुष्याबद्दल थोडस बोलतो. लहानपणापासून मी शेती काम केलं. त्या मातीत कष्ट करत मोठा झालो. नंतर बिस्किट कंपनीत अनेक वर्ष काम केलं. कष्ट केलं, पण कधी चुकीचा मार्ग स्वीकारला नाही. नंतर माझ्यावर पोलीस पाटील ही जबाबदारी आली आणि मी ती निभावली सुद्धा. गावकऱ्यांचे प्रश्न, जमिनीचे वाद, भांडण, तंटे हे सगळं माझ्याकडे यायचं. अनेक वेळा स्वतःच्या खिशातून खर्च केला, पण लोकांना त्यांचा हक्क मिळवून दिला. लोक मला सच्चा माणूस म्हणायचे, माझ्या शब्दावर विश्वास ठेवायचे. आसपासच्या गावातून न्याय निवाड्यासाठी मला बोलवायचे. हा मान, ही इज्जत, आयुष्यात हीच खरी कमाई होती. तरुण वयात माझा भाव आणि भाऊजाई यांना देवाज्ञा झाली. त्या दिवशी मी आतून तुटलो, पण त्यांच्या 3 लेकरांकडे पाहिलं आणि ठरवलं, मी आहे ना आणि खंबीर आहे. मी त्यांचा सांभाळ केला, त्यांना शिकवलं, उभं केलं आणि त्यांच्या लग्नाची जबाबदारीही पूर्ण केली. तसंच माझ्या एका भावाचा आणि 5 बहिणींचा सांभाळ करून त्यांची देखील लग्न केली. त्यांच्या आयुष्याचा आनंद पाहणं हेच माझी खरी कमाई होती. माझ्या मानसपुत्र जनार्दनचा सांभाळ करून त्याचं देखील लग्न करून दिलं आणि त्याला व्यवसाय पण उभा करून दिला. नातं हे रक्तातच असावं असं काही नसतं. निभावणारा खंबीर असावा लागतो. माझ्या लेकरांनो, एकच सांगतो, अरे एकत्र राहा. बाळांनो, भांडणं होतील पण मन कधी तुटून देऊ नका. आईची काळजी घ्या. तिच्या डोळ्यात पाणी आलं तर समजा तुमचा बाबा तिथेच आहे. गरजूंना मदत करा. कुणावर अन्याय होऊन देऊ नका. मी शरीरानं दूर गेलो आहे, पण तुमच्या प्रत्येक श्वासात आहे.
प्रत्येक आठवणीत, प्रत्येक चांगल्या कामात आहे. मी तुमच्या सोबत कायम आहे. तुमचा लाडका बाबा बोलतोय. बाबा, हे बाबा, तुझं हे पत्र आमच्यापर्यंत पोचलं. तुझा आवाज अजूनही घराच्या शांततेत घुमतोय. तुझा स्पर्श अजूनही मनात जिवंत आहे. माणूस जातो म्हणतात, पण माया कधीच मरत नाही. बाबा, तू नाहीस असं वाटतं कधीतरी, पण मनाने आणि आठवणीने तू प्रत्येक क्षणाक्षणाला आमच्या सोबत आहेस. प्रत्येक क्षणाक्षणाला आमच्या सोबत आहेस. मिस यू बाबा, तुझी खूप आठवण येते रे.